नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण ना वरण्याची मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी बनवतोय. बरेच जण याला पावटा म्हणतात, पण आमच्या म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये याला वरणा म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे पण मला नक्की सांगा. तर इथं मी 1/2 किलो इतक्या ह्या वरण्याच्या शेंगा घेतल्या आणि ह्या अशा पद्धतीने निवडून घेतल्या. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा 1/2 किलो वरण्याच्या शेंगा आणतो तेव्हा त्यातून थोड्याशा कमी बिया निघतात. तर किती बिया किंवा त्याचे दाणे किती त्याच्यावरती आपलं आमटी किंवा भाजीची क्वांटिटी ठरू शकते. तर आजची जी रेसिपी आहे साधारणपणे मी 3 ते 4 लोकांसाठी बनवते. तर त्यामुळे इथं मी 1/2 किलो इतका वरणा घेतला होता. तुम्हाला थोडी जास्त बनवायची असेल तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता. आणि तुमच्याकडे जर कोणत्या वेगळ्या पद्धतीने केलेली रेसिपी असेल तर ती पण मला नक्की सांगायला विसरू नका. तर अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वरण्याच्या शेंगा तर त्या मी निवडून घेतल्या. तर माझी आजी सांगायची की जेव्हा भाजी करायची त्याच्या आधीच थोडी भाजी निवडून ठेवायची, म्हणजे अगदी करताना ना ती पटकन होते, फारसा वेळ लागत नाही. आता एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववाटी इतकं सुक्या खोबऱ्याचे काप घेतले, 3 ते 4 पाकळ्या इतक्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आणि हे जे खोबरं लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण ना थोडंसं ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं. कोरडं वाटण असतं त्यामुळे आपल्या रेसिपीला छान अशी चव पण येते. तर असं मस्तपैकी असं हिरवं जे वाटण आहे ते छानपैकी तयार झालेलं आहे. आता हे साईडला ठेवूयात आणि ज्या शेंगा आपण मगाशी निवडून घेतल्या होत्या तर ह्या संपूर्ण शेंगा आपण स्वच्छ अशा एक वेळा धुवून घेणार आहोत. शेंगा निवडल्या की मी नेहमी त्या धुवून घेते, म्हणजे काय होतात की शेंगावरती तरी काही बऱ्याच वेळा होतं की एखाद्या शेंगामध्ये अळी वगैरे असते तर ती पूर्णपणे निघून जाते. आता या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण ह्या भाजून घ्यायच्या. तर त्यासाठी इथं बघा मी एक लोखंडी तवा ठेवला आणि त्यामध्ये ना थोडंसं म्हणजे 1 चमचा इतकं तेल घालायचं आणि तेल गरम झाले की ह्या सगळ्या वरण्याच्या शेंगा मध्यम गॅसच्या आचेवरती चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. आता वरण्याच्या शेंगा थोडा वातूड असतात, त्या पटकन शिजत नाहीत आणि त्याच्या भाजून घेतल्या की याची चव खूप छान लागते. बरेच जण डायरेक्ट कुकरला लावून पण शिजवतात, पण अशा पद्धतीने भाजल्यामुळं काय होतं मस्त अशी गावरान चव येते. माझी आजी जेव्हा नेहमी भाजी खायची तेव्हा भाकऱ्या करून झाल्या की तवा गरम असायचा, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ती चांगली परतवून घ्यायची आणि त्याला छान डाग पाडून घ्यायची आणि त्यामुळे तिनं केलेल्या भाजीची चव थोडी वेगळी यायची. आणि म्हणून मग माझ्या आईने तिच्याकडून ही भाजी शिकून घेतली आणि नंतर मग आम्ही अशीच भाजी बनवतो. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करसाल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की मला ती रेसिपी सांगू शकता. तर हलके असे बघा वरणाला चांगले असे डाग पडायला जे सुरुवात झालेली आहे. अगदी छोटे छोटे असे हलके डाग पडले झाले की मस्तपैकी वरणात होतो चांगला भाजला गेला असं समजायचं. आता गॅस ना अगदी बारीक करून घ्यायचा आणि आपल्याकडे जे पावभाजीचं मॅशर असतं ना त्यांना थोड्याशा या हलक्या बियाणं थोड्याशा फोडून घ्यायच्या किंवा मोडून घ्यायच्या. अगदी बारीक करायच्या नसतात, थोड्याशा 1-2 अशा व्हायला पाहिजेत, पूर्ण नाही पण साधारणपणे एक 20 ते 30% शेंगा आपण मोडून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं दाण्यांची जी चव असते ना ती पूर्ण रस्सा भाजीमध्ये उतरते. तर मी हलक्या अशा बघा ह्या थोड्याशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी 1-2 अशा थोड्याशा झालेल्या आहेत आणि बाकी सगळ्या ज्या वरण्या आहेत ना त्या अखंड ठेवायच्या. तर अगदी अशा पद्धतीने घ्यायला ह्याच्या पद्धतीनं फक्त मीठ टाकून पण खायला खूप मस्त लागतात ह्या शेंगा. आता आपण ही भाजी कढईमध्ये करतो तर त्यासाठी कढईमध्ये आपण 1 ते 2 मोठे चमचे तेल घातलं, त्यामध्ये 1 चमचा इतके मी जिरे घातले. आता जिरे चांगले फुलले की त्यामध्ये 1/2 चमचा इतकी हिंग पावडर घालून घेतली आणि त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं हिरवं वाटण होतं खोबरं लसूण आणि कोथिंबीर तर ते सगळं घालून घ्यायचं आणि खोबरं कच्चं होतं त्यामुळे गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आणि साधारणपणे 3 ते 4 मिनटं हे संपूर्ण वाटण चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याचा कच्चेपणा गेला की मस्त अशी चव येते. 3 ते 4 मिनटं झाली, छान असं वाटणारा तेल पण सुटले. आता ह्यामध्ये मसाले घालूयात. तर त्यामध्ये सुरुवातीला मी 1/2 चमचा इतकी मी हळद पावडर घातली, 1 ते 2 चमचा इतकी मी काश्मीरी लाल तिखट घातली आणि थोडंसं बघायचं म्हणजे मी कांदा लसूण चटणी घालून घेतली जी आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो. बाकी कोणतेही मसाले टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. आता हे सगळं बघा 2 मिनटं पुन्हा चांगलं परतवून घेतलं. तुमच्याकडे जर काळा मसाला असेल ना तुम्ही काळा मसाला पण याच्यामध्ये थोडासा टाकू शकता. हे सगळं परतलं की आपण ज्या शेंगा भाजून घेतो त्याच्या संपूर्ण शेंगा घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 मिनटं बघा ह्या मसाल्यासोबत चांगल्या अशा परतवून घ्यायच्या. ही जी वरण्याची किंवा पावट्याची रस्सा भाजी असते ना ही भाकरी आणि भातासोबत खायला खूप मस्त लागते. मला प्रचंड आवडतं आणि वरणं आमच्या घरी सगळ्यांना आवडतं, त्यामुळे जेव्हा जेव्हा याचा सीझन असतो तेव्हा मी बऱ्याच वेळा ह्या भाज्या करतो. आता हे सगळं बघा चांगलं परतवून घेतलं. जो काही मसाला होता तो पण बघा वरण्याच्या शेंगांभोवती अगदी मस्तपैकी चांगला कोट पण झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर आता आपल्याला कशी रस्सा भाजी हवी ह्यावरती आपण पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकतो. आता मला भात आणि भाकरी या दोन्हींसोबत एकच भाजी करायची त्यामुळे मी थोडं जास्त पाणी घातलं आणि पाणी घालताना गरम पाणी घातले, त्यामुळे वरणा पण अगदी पटकन शिजतो आणि बरोबर रस्सा भाजी पण खूप चविष्ट होते.
आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली, गॅस मध्यम केला आणि झाकण ठेवून साधारणपणे 10 ते 12 मिनिटं ह्या शेंगा चांगल्या शिजवून घ्यायच्या. तुम्ही हवं तर ही संपूर्ण प्रोसेस कुकरमध्ये करू शकता. एका शिट्टीमध्ये अगदी मस्तपैकी वरणा शिजतो. पण तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही नक्की कढईमध्ये पण ही भाजी करून घेऊ शकता. आता शेंगा पण बघा अगदी मस्तपैकी चांगल्या शिजलेल्या गेलेल्या आहेत. परफेक्ट अशा शेंगा शिजल्यात. आता वरून थोडासा दाण्याचा कूट घालायचा 1 ते 2 चमचे. म्हणजे काय होतं रस्साभाजीला छानपैकी असं अळण पण येतं. आणि वरून पुन्हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम मस्तपैकी अशी वरण्याची रस्सा भाजी तयार झाली. भाकरी असू दे, भात असू दे, कशासोबतही खावा अगदी मस्त लागेल. 1 भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्तपैकी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तर नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर जेव्हा भाजी बंद करतो आणि अगदी थोडंसं गारसर होते भाजी तेव्हा पुन्हा सगळा कट असा चांगला वरती येतो. आणि ही जी भाजी ती मी आज ज्वारीची भाकरीने सोबत कांद्यासोबत सर्व केले. तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडते हे पण मला नक्की सांगा. पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद. बाय बाय.